आज आपण एंजल मेसेज प्लस डिवाइन मेसेज दोन्ही पण चेक करणार आहोत। हे 10-10 पोर्टलसाठी पण मेसेज हा राहणार आहे, तुम्हाला टाइमलेस मेसेज पण राहणार आहे। ज्या वेळेला तुम्ही ज्या थॉटमध्ये ज्या विचारामध्ये असणार आहे त्यावेळेला हा मेसेज मिळाला तर ते तुमच्याशी जर रेझोनेट झाला तर बघा। ओके, तर आज आपण याच्यातून 10 कार्ड काढणार आहोत, कारण 10-10चा हा पोर्टलचा मेसेज आहे, त्याच्यामुळे 10 कार्ड आपण याच्यामधून चेक करणार आहोत। काय मेसेज येतोय का तुमच्यासाठी आपण चेक करूया। ओके, काय मेसेज आहे का तुमच्यासाठी चेक करूया आपण। आस्क युअर एंजल्स, जी ही तुमची प्रार्थना आहे किंवा जेही तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही एंजलला कनेक्ट करा आणि एंजलशी तुम्ही बोलू शकता। ओके, तुम्ही बोलू शकता, तुम्ही हेल्प मागू शकता। तुमची काही अशी गोष्ट अडकलेली असेल जिथं तुम्हाला रस्ता मिळत नाहीये, काही सोल्युशन मिळत नाहीये तुम्हाला, तर डेफिनेटली तुम्ही एंजलकडे जर प्रेयर केला तर तुम्हाला डेफिनेटली ते मिळून जाईल। ओके, रिकन्सिडर, काही गोष्टींची पुनरावृत्ती होणार आहे तुमच्या लाईफमध्ये, किंवा काही गोष्टी अशा ज्या मागे पास्टमध्ये तुमच्या झालेल्या आहेत त्या कदाचित येऊ शकतात तुमच्या लाईफमध्ये, किंवा पास्टची एखादी पुनरावृत्ती तुमच्या लाईफमध्ये परत रिव्हर्समध्ये येऊ शकते तुमच्यासाठी। ओके, लेट गो, लेट गो याच्यासाठी सांगितले की एकतर तुम्ही ज्या गोष्टी मध्ये आत्ता मानसिक लेवलवर इमोशनल लेवलवर थोडंसं डिस्टर्ब झालेला जर असेल तर त्या गोष्टींना लेट गो करा आणि चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येऊ देत याच्यासाठी विचार करा, असं एंजल स्वतः सांगतात आहे। लेट गो करा त्या गोष्टींना ज्या तुमच्यासाठी योग्य नव्हत्या, ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत होता, त्या सगळ्या गोष्टींना आता लेट गो करा। ओके, तुमच्या लाईफमधून कदाचित तुमच्यासाठी काहीतरी न्यू वेगळं चांगलं काहीतरी असेल। यू आर रेडी, तुम्ही तयार आहात ना त्या चांगल्या गोष्टींसाठी। ओके, डेफिनेटली तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगलं असेल आणि काही ना काहीतरी चांगलं डिझाईन एंजलने डेफिनेटली तुमच्यासाठी केलेलं असेल। फक्त एक साईन तुम्हाला समजता आला पाहिजे, कळला पाहिजे तुम्हाला तो साईन। परफेक्ट एक साईन तुम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्या साईनला ओळखं जावा। जेव्हा एंजल तुम्हाला साईन देतात ना तर ते साईन जरा चेक करत जावा, तुम्हाला काही गोष्टींची साईन ते देत असतात। ओके, काही गोष्टी फोर्सफुली करू नका। ओके, काही गोष्टी म्हणतो ना टाइम टू टाइम होणार, टायमिंग परफेक्ट टायमिंग ज्यावेळेला एंजल घेऊन येतात किंवा आपले डिवाइन घेऊन येतात त्यावेळेला त्या गोष्टी होतातच होतात आपल्या लाईफमध्ये। त्याच्यामुळे फोर्सफुली कुठल्याही गोष्टी करू नका किंवा त्याच्यामध्ये उगाच पडत किंवा उगाच विचार करत राहू नका। संभव नाही आहेत त्या गोष्टी करू नका। एंजल स्वतः तुम्हाला सांगतात की एक ठराविक टायमिंग परफेक्ट टायमिंग आलं नाही तर ते स्वतः तुम्हाला ती गोष्ट आणून देतील तुमच्या लाईफमध्ये। ओके, आणखीन काय मेसेज आहे बघूया। बी एसर्टिव्ह, थोडंसं लक्ष द्या स्वतःकडे, थोडंसं म्हणजे ज्या काही बाह्य गोष्टींमध्ये तुम्ही सध्या अडकलेला आहात त्या गोष्टीकडे थोडंसं तुमच्या स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। काही गोष्टी ज्या तुमच्या आजूबाजूला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अडकला जाताय, ओके, तर त्यात न अडकता त्या गोष्टीतून थोडंसं बाहेर या आणि त्या लेट गो करा, म्हणजे त्या गोष्टींना आता लेट गो करा आणि चांगल्या गोष्टींमध्ये येण्याचा प्रयत्न करा तुम्ही। एंजल तुम्हाला स्वतः साईन देतात आहे, चांगल्या गोष्टींमध्ये जेवढं लवकरात लवकर याल तर तेवढ्या लवकर पॉसिबल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली होणारच होणार। आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स, तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला कोणा तिसऱ्याची मदत घ्यायची आहे, कोणा दुसऱ्याची मदत घ्यायची आहे तर तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता आणि तुम्हाला हेल्पची गरज लागली तर तुम्ही घ्या, निश्चिंत घ्या। मित्र म्हणते जो तुमच्यासाठी ट्रस्ट तुम्हाला ज्याच्यावर आहे ना त्याच्यावर निश्चिंत तुम्ही विश्वास ठेवा आणि त्याला हेल्प जर त्याच्याकडून घेतलात तर डेफिनेटली काही हरकत नाही आहे, कारण सगळं एखादी गोष्ट आपल्या थ्रू होत नाही ना, तर थोडीशी हेल्प तुम्हाला जर लागत असेल तर तुम्हाला हेल्प घ्यायला एंजल सांगतात आहे। ओके, आणखीन बघूया। नवीन संधी काहीतरी तुमच्या लाईफमध्ये, डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये नवीन संधी नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत, हळूहळू एंटर होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये त्या। ओके, हळूहळू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली त्या येणार आहेत। आणखीन बघूया काय मेसेज आहे। काहींच्या लाईफमध्ये असं आहे की काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात आहे किंवा कॉम्प्रोमाइज तुम्हाला केल्यानंतर चांगली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार असेल, असं पण काहीतरी असू शकतं। दोन प्रकारे हा मेसेज येतो।
ओके. एक तर तुम्हाला ज्या सिच्युएशनमध्ये आत्ता आहात किंवा ज्या थॉटमध्ये सध्या चालणार, ज्या वेळेला हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणार, ज्या थॉटमध्ये तुम्ही असणार ना, त्या थॉटमध्ये असं असणार की तुमचं कन्फ्युजन झालेलं असणार, मी काय निवडायचं. तर त्यावेळेला एक तर तुम्हाला ती गोष्ट कॉम्प्रोमाइज करावी लागणार, तुम्हाला ती सोडून नवीन तरी गोष्टीमध्ये एंटर करावं लागणार. असं काहीतरी साईन देतात आहे एंजल तुम्हाला. डेफिनेटली तुम्हाला सांगतात आहे की नवीन गोष्टीसाठी येण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावी लागेल. ओके. 10 झाले का कार्ड? 4 5 6 7. एक कार्ड बघूया, एक मेसेज चेक करूया. वेट. ओके. वेट हा 2 प्रकारचा असतो. ओके. वेट म्हणजे एक तर तुम्हाला आता थोडंसं स्टॉप व्हायचं किंवा ज्या गोष्टीसाठी वेट केलंय ना, आता ती गोष्टीचा वेट तुम्हाला डेफिनेटली करावा लागणार नाही. आता काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतील, आता न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतील, नवीन संधी तुमच्या लाईफमध्ये येईल. तुम्हाला जसं डिझाईन करायचं तसं तुमचं लाईफ तुम्ही डिझाईन करू शकता. ओके. असा काहीतरी मेसेज येते. बॉटमची एनर्जी पण चेक करूया आपण. असं काहीतरी मेसेज. मी हेल्थचं मगाशी बोलले, थोडंसं लक्ष द्या स्वतःकडं, थोडंसं लक्ष द्या. इम्प्रूव्ह होणार हेल्थ. काहींचा हेल्थचा थोडासा प्रॉब्लेम इश्यू असेल तर रिकव्हरी, राईट. काही गोष्टीची रिकव्हरी होते तुमच्या लाईफमध्ये. काही गोष्टी ज्या बिघडलेल्या आहेत त्या म्हणतो ना रिकव्हरी म्हणजे चांगल्या करण्याचा आता तो टाईम आला आहे. तो वेट बहुतेक आता तुमच्या लाईफमध्ये खतम झाला आहे. तो वेट आता संपला आहे तुमच्या लाईफमध्ये आणि चांगला टाईम तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली आला आहे असं मला वाटतंय. ओके. ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल ना त्यांच्यासाठी एक खास आणखीन एक छोटासा मेसेज देते. तुम्हाला जर जमेल तर कलरमध्ये तुम्ही पर्पल कलर, व्हाईटमध्ये प्लस येल्लो कलर. ओके. हे 3 कलर जरा यूज करा. पर्पल म्हणजे आपला जांभळा कलर असतो तो, व्हाईट प्लस येल्लो कलर तुम्ही थोडासा यूज करून बघा. काही गोष्टी अट्रॅक्ट होतील तुमच्या लाईफमध्ये. एंजलिक मेसेजवरून थोडंसं मी एक साईन आला एंजलचा मला, त्याच्यामुळे तुम्हाला मी कलरचं एक कॉम्बिनेशन सांगितलं. छान आहेत हे 3ही कलर. तुम्ही जर थोडंसं तुमच्या रोजच्या वापरण्यामध्ये जर हे कलर घेतले ड्रेसिंगमध्ये वगैरे तर डेफिनेटली खूप छान होऊन जाईल बऱ्याच गोष्टी. हे जेव्हा कलर आपण कॉम्बिनेशन ज्या वेळेला घेतो किंवा कलर आपण यूज करतो ना, पर्पल कलर हा युनिवर्सची मॅचिंग आहे. ओके. युनिवर्समध्ये एक कॉस्मिक एनर्जी असते त्याच्याशी रिलेटेड हा कलर आहे. येल्लो कलर तर खूपच छान आहे. व्हाईट तर म्हणजे 3ही कलर तुम्ही 3मधला कोणताही यूज करू शकता. थोडं चेंज तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बघाल थोड्या दिवसाने. ओके. डिवाइन मेसेज चेक करूया. ह्याच्यातले पण आपण 10 मेसेज चेक करणार आहोत. काय मेसेज येतो तो बघूया आपण. बघूया तुमच्यासाठी. दरवेळेला मी 3 कार्ड्स काढते. तुम्हाला माहिती आहे कधी कधी एक्स्ट्रा पण येतात. हातात आल्यानंतर घ्यावा लागतो कारण मेसेज आपल्यालाही करायचा असतो. तर ह्या वेळेला मी आता 10 कार्ड काढणार आहे. 10-10चा मेसेज आहे ना, 10-10 पोर्टलचा मेसेज असल्यामुळं एक मला युनिवर्सचा साईन एक मिळाला की आणि एंजलचा की 10-10च कार्ड आज मला काढावे लागतील. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही आहे. वाव. न्यू 999 न्यू चॅप्टर पहिलाच आलाय. न्यू चॅप्टर तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली काहीतरी येणार आहे आणि लवकरात लवकर येऊ दे ही पण मी विश करते. लवकरात लवकर येऊ दे. ब्लेसिंग मी तुम्हाला देते की तुमच्या लाईफमध्ये जेही काही गोष्टी अडकलेल्या आहेत त्या लवकरात लवकर संपू द्या आणि चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये लवकरात लवकर एंटर होऊ दे. जे काही ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला होत्या तर तुमच्यापासून आता त्या लांब केल्यात. ओके. तुम्ही सुरक्षित आहात. तुमच्यापासून आता त्या दूर गेल्यात आणि तुम्ही फ्री व्हा. तुम्हाला ज्या वेळेला हा मेसेज मिळेल ना, हे मेसेज जेव्हा तुम्हाला मिळत असतात ना तर त्यावेळेला तुमची एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये येत असते. निगेटिव्ह एनर्जीपासून पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये येत असते. तर जे काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह किंवा ब्लॅक मॅजिक किंवा काय ते ब्लॅक फायर झाले म्हणजे गेलेले येतात तुमच्यापासून. त्याच्यामुळं तुम्हाला एक चांगला साईन युनिवर्स तुम्हाला देत आहे डेफिनेटली. ओके. ट्रस्ट हिम अँड डोंट गिव्ह अप. स्वतःवर विश्वास ठेवा.
कोणतीही गोष्ट गिवअप करू नका, कारण लगेच कुठलीही गोष्ट मिळत नाही. मग आपण काय करतो, गोष्ट हातात यायच्या आधीच तिथं आपल्याला मिळणार त्यावेळेला आपण तिथं सोडून देतो ती गोष्ट. अजिबात तसं करू नका. ट्रस्ट ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि गिवअप अजिबात करू नका. कारण एक म्हणतो ना, एक त्या पॉईंटवर आपण आलेलं असतो, तिथं आपण सडनली चेंज होतो आणि आपण ती गोष्ट सोडून देतो. आणि त्या पॉईंटवर तसं करू नका. तो पॉईंट जो तुमच्यासाठी आहे ना, तो खूप चांगला याच्यासाठी तुमच्या लाईफमध्ये आलेला असतो. ओके. लव्ह इज द ओनली रियालिटी. लव्ह विषय कोणासाठी मेसेज आहे का बघा, म्हणजे ज्यांच्याशी रेझोनेट होईल त्यांनी डेफिनेटली घ्या. लव्ह विषय मेसेज येतोय. लव्ह इज द ओनली रियालिटी. खरंच आहे, प्रेम हे खरं आहे आणि प्रेम हे सत्य आहे. ओके. 111 यू आर सपोर्टेड विथ डिवाइन टायमिंग. काही गोष्टींसाठी आता परफेक्ट टायमिंग आले. जसं आपलं कार्डच पहिले सुरुवातीचं आलं होतं की परफेक्ट टायमिंग आलं तुमच्यासाठी आलेलं आहे, तर तसंच डिवाइन टायमिंग सुद्धा तुमच्यासाठी आलेलं आहे. हे जे साईन तुम्हाला मिळतात, हे एंजेलिक नंबर जे तुम्हाला दिसतात किंवा एंजेलिक नंबर जेव्हा तुमच्या पुढे येतात किंवा हे साईन तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा भेटतात ना, तुमच्या लाईफचा एक चॅप्टर चालू होत असतो. लगेच तुम्हाला समजणार नाही. मी स्वतःचा माझा अनुभव मी सांगते. हे अजून नंबर मला दिसतात, खूप असे दिसतात. 10-10-10 दिसतं, 11-11 दिसतं. म्हणजे तुम्ही बोलू नका, खूप पद्धतीचे मला नंबर दिसतात. आणि हे मला आधी पण दिसत होते, पण जेव्हा मी ह्या क्षेत्रामध्ये आले ना, तेव्हा मला समजलं की हो, आधी साईन देतात, पण खूप आधी साईन असतो. खूप म्हणजे 4-5 महिन्यानंतर हा बदल आपल्याला दिसतो आपल्या लाईफमध्ये. ओके. काही गोष्टींसाठी परफेक्ट टायमिंग आले, रेडी राहा तुम्ही. बदल लगेच नाही झाले तर चालते, पण त्या रिसीव्ह घेण्याच्या मोमेंटमध्ये राहा. ओके. बघा, यू आर एंजल आर नियर. कदाचित एंजल मला स्वतः पण हे साईन देत असतील, कारण डेफिनेटली ते माझ्या आजूबाजूला आहेत आणि मला जाणवते. थँक्यू सो मच एंजल. तर बघा, तुम्हाला कुठे 12-12-12 दिसत असेल, कोणताही एंजेलिक नंबर, 10 पण असू शकतो, 10-10 असू शकतो, 11-11 असू शकतो, 1-1-1, 2-2-2, 3-3-3, 4-4, 5-5, अगदी 9-10 जेवढे पाहिजेत तेवढे नंबर ज्याही वेळेला आपल्याला दिसतात किंवा आपल्याला असे साईन मिळतात ना, त्यावेळेला डेफिनेटली एक दिव्य शक्ती आपल्यासोबत उभी असते. तुम्ही सुरक्षित एक कवच जे म्हणतो ना आपण, एक प्रोटेक्टिव्ह आपण त्या ह्याच्यामध्ये राहिलेला असतो. त्याच्यामुळं अजिबात काही काळजी करू नका. चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. एक्सप्रेस युअर आयडिया. काही गोष्टी तुम्हाला बोलता येत नाहीत किंवा व्यक्त करता येत नाहीत, थोडंसं व्यक्त व्हा. ओके. तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये थोडंसं तुम्हाला व्यक्त झालं पाहिजे, पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला थोडंसं एक्सप्रेस झालं पाहिजे, गोष्टी मांडता आल्या पाहिजेत, गोष्टी बोलता आल्या पाहिजेत, तर समोरच्याला क्लिअर होणार त्या गोष्टी. ओके. तर थोडंसं लक्ष द्या आणि थोड्याशा आपल्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करा. थोडंसं एक्सप्रेस व्हायला शिका, व्यक्त व्हायला शिका. ॲक्च्युली 6 कार्ड. ओके, 6 कार्ड झालेत. अजून आपण चेक करूया. स्टे प्रोटेक्टिव्ह. पहिलेच तर तुम्हाला सांगितलं की तुमच्या आजूबाजूला जीही कुठली एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी किंवा कुठलीही, ती बॅकफायर तर डेफिनेटली झालेली आहे आणि तुम्ही प्रोटेक्ट पण आहात. ओके. तुम्ही पूर्णपणे आता जिथं पण आहात, ज्या वेळेला माझा हा मेसेज मिळणार त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. ज्याही सिच्युएशनमध्ये असाल ना, तिथं तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असणार आहे डेफिनेटली. एव्हरी डे इज अ न्यू ॲडव्हेंचर. रोज तुम्ही नव्याने प्रवास करता. तुम्हाला तुमचा प्रवास जो लाईफचा आहे ना, तो डेफिनेटली खूप छान आहे. आणि जरी तुम्ही कुठल्या अशा सिच्युएशनमध्ये जरी असाल ना, तरी नव्याने उभे राहता तुमच्या लाईफसाठी. ओके. सी दिसतंय ना. आणखीन मेसेज एंजल प्लीज. एकदम हे करते. किती मेसेज झाले चेक करूया. 1 2 3 4 5 6. आणखीन बघूया मेसेज काय येतात तुमच्यासाठी. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा, चांगल्या गोष्टींमध्ये राहा. मेडिटेशन जर होत असेल तुम्हाला पॉसिबल तर प्लीज मेडिटेशनसुद्धा करा. मेडिटेशन खूप छान आहे. मेडिटेशनमुळे खूप जणांची लाईफ ही झालेली आहे, माझी स्वतःची पण, आणि मी अजून पण करते मेडिटेशन. खूप छान वाटतं मेडिटेशन ज्या वेळेला तुम्ही करता. मेडिटेशनमध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग जी तुम्हाला येते ना, ती सगळ्यात ब्राईट असते. खूप तुम्ही तिथं एक प्रकारे म्हणजे म्हणतो ना, एक पॉझिटिव्ह तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट मिळते, पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला छान मिळतं त्याच्यामध्ये. ओके. आय कॅन आय विल. तुम्ही काहीही करू शकता.
तुमच्यासाठी अशक्य कोणतीच गोष्ट नाही आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही डेफिनेटली कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पाहिजे तशी करू शकता. तुम्ही नव्याने रोज उभा राहता म्हणजे तुम्ही किती स्ट्रॉंग आहात विचार करा. ओके. आणि जिथं पण आहात तिथं आता प्रोटेक्टिव्ह आहात, जिथं पण आहात तिथं सुरक्षित आहात. आणि जेही काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला 2 कार्ड आले, जेही काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहेत तर त्या गोष्टी आता बॅकफायर झालेल्या आहेत. ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, निगेटिव्ह माणसं आहेत, तर त्यांच्यापासून थोडंसं तुमचं आता सुरक्षित होणार आहात. 50% 70% तुम्ही सुरक्षित झालात असं समजायला हरकत नाही. ट्राय अगेन दिस टाईम. पण काही गोष्टी आता होत नसतील तर परत एकदा प्रयत्न करा, ट्राय करा आणि नेक्स्ट टाइम ते डेफिनेटली होईलच होईल. ओके. यू आर इम्पॉर्टंट. तुम्ही महत्त्वाचे आहात. स्वतःसाठी महत्त्व द्या. स्वतःला तुम्ही आपल्याला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. बॉटमची एनर्जी चेक करूया. मनी इज कमिंग इन युअर लाईफ. काही पैशा संदर्भातल्या गोष्टी अडकल्या असतील किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मनी वाईज, तर तो प्रॉब्लेमसुद्धा आता सॉल्व्ह होणार आहे. ओके. तुमच्या लाईफमध्ये पैशा संदर्भातल्या काही गोष्टी येणार आहेत. ओके. काही अशा गोष्टी ज्या ब्लॉकेजेस तुमच्या लाईफमध्ये होत्या तर डेफिनेटली त्याही निघून जातील आणि तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ठीक होतील. एंजल आणि डिवाईन सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी छान घेऊन येतील. न्यू चॅप्टर तुमच्या लाईफमध्ये काही ना काही तर डेफिनेटली येणार आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप म्हणजे बेस्ट ऑफ लक म्हणू की धन्यवाद देऊ तुम्हाला. सगळ्या गोष्टी तुमच्या छान तुमच्या लाईफमध्ये येऊ देत. ओके. थँक्यू सो मच.